नमस्कार, मी लतिका. आपल्या आशा परिवर्तनाची या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. अमेरिका आणि इराणचे युद्ध सध्या सुरू आहे. मात्र हे युद्ध कशामुळे होत आहे, यामागचे नेमके कारण काय ते इतिहासापासून सोप्या भाषेत आपण समजून घेऊया. 1979 मध्ये इराणमध्ये झालेल्या क्रांतीनंतर अमेरिकेच्या पाठिंब्यावर असलेल्या शहा यांची सत्ता संपुष्टात आली. त्यानंतर इराणी विद्यार्थ्यांनी तेहरानमधील अमेरिकन दूतावासावर ताबा मिळवून 52 अमेरिकन नागरिकांना 444 दिवस ओलीस ठेवले होते. तेव्हापासून दोन्ही देशातील राजनैतिक संबंध तुटले आहेत आणि अमेरिकेला भीती आहे की इराण छुपेपणाने अणुअस्त्रे विकसित करते आहे, ज्यामुळे मध्यपूर्वेतील शांतता आणि इस्रायलच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो. कारण इस्रायल आणि अमेरिका मित्र आहे. इराणने मात्र आपला कार्यक्रम केवळ शांततामय ऊर्जा निर्मितीसाठी असल्याचे वारंवार सांगितले आहे. 2015 मध्ये झालेल्या अणुकरार JCPOA तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2018 मध्ये रद्द केला आणि इराणवर कठोर आर्थिक निर्बंध लादले. त्यामुळे दोन्ही देशातील तणाव टोकाला पोहोचले. मध्य पूर्वेतील वर्चस्वासाठी दोन्ही देशातील स्पर्धा आहे. अमेरिका इस्रायल आणि सौदी अरेबियाला पाठिंबा देते, तर इराण हिजबुल्ला आणि हमास यासारख्या गटांना मदत करतो, ज्यांना अमेरिका दहशतवादी मानते. हा सगळा इराण आणि अमेरिकेच्या संघर्षाचा इतिहास झाला. मात्र सध्याच्या परिस्थिती हिजाब न घालण्याच्या कारणावरून महसा अमिनी या तरुणीला पोलीस कोठडीतच मृत्यू झाला आणि या विरुद्ध इराणचे लोक रस्त्यावर उतरले. मात्र सरकारने दडपून टाकलं. अमेरिका म्हणते की आम्ही मानवाधिकाराचे रक्षक आहोत, तुम्ही चुकीचं करत आहात. आणि दुसरे कारण अयशस्वी झालेली अणुकरार चर्चा आणि इराणने इस्रायलवर केलेले थेट हल्ले, त्यामुळे परिस्थिती युद्धापर्यंत पोहोचलेली आहे. 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या लष्करी तळावर आणि अणुकेंद्रावर मोठे हल्ले केल्याने हा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. धन्यवाद.